पवारांवरती सातत्याने तुमची टीका होते, मात्र ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये अनेक नेते पुढे आले आणि त्यात मुख्यमंत्र्यांचं पण नाव होतं की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलं गेलेलं आरक्षण, मात्र मग फक्त पवारच कसे जाऊ? मी पवार नाही, मी आता माझी बाईट जरी काढून बघितली तर मी मुख्यमंत्र्यांचं वेळोवेळी नाव घेतलेलं आहे. ते बळी पडलेले आहेत, मी असं म्हणतोयच ना. पण हे जे आंदोलन बेकायदा उभं केलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट करण्याचं काम कुणी केलं असेल तर डायरेक्ट केलं शरद पवारांनी, डायरेक्ट सपोर्ट केला सुप्रिया सुळेंनी, डायरेक्ट सपोर्ट केला शरदचंद्रजी पवारांचा खासदार बजरंग सोनवणेनी, आणि इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट त्यांना या ओबीसी आरक्षण विरोधी लढ्याला विजयसिंह, प्रकाश सोळंकी, अजितदादाच्या आमदारांनी. कोण माणसं होती, कुठली माणसं होती, कुणी डिझेल पुरवलं, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी माणसं पुरवली, कुणी ओपन पत्रकार परिषदा घेतल्या, कुणी जरांगेच्या आंदोलनामध्ये जाहीर सहभाग घेतला, हे महाराष्ट्राला माहिती आहे ना. आणि ह्याचे मालक पवार फॅमिलीच आहे ना, प्रश्नच नाही. रोहित पवारांचा आयटी सेल हे मनोज जरांगेंचं आंदोलन चालवत होता, हे महाराष्ट्रातल्या ओबीसींना माहिती आहे.